मध्य नागपुर के महल इलाके में सोमवार रात दंगा हो गया था। इस घटना के बाद से हर दिन अलग अलग घटनाक्रम सामने आ रहे हैं और नए नए खुलासे हो रहे हैं। दंगा प्रभावित इलाकों में कर्फ्यू लगा हुआ है और इस कर्फ्यू से कई चीजें प्रभावित हो रही है। हमारे संवाददाता निशांत महात्मे ने प्रभावित क्षेत्र में चौथे दिन की स्थिति का जायजा लिया। मध्य नागपुरात सोमवारी रात्री न भूतो न भविष्यती अशी स्थिती उद्भवली आणि दहशत निर्माण झाली। सोमवारी मध्यरात्री दंगल निर्माण झाली। या मध्य नागपुरातल्या काही भागात आपण आहे सध्या महाल परिसरातल्या त्याच भागात अग्रसेन चौक ते शिवाजी पुतळा चौकातल्या या भागात आहे जिथे सर्वात जास्त दहशत अनुभवायला मिळाली। दंगलीची दगडफेक झाली, जाळपोळ झाली आणि याच दंगलीनंतरचा आजचा गुरुवारचा चौथा दिवस आहे आणि या भागात संचारबंदी अद्यापही कायम आहे। आपण पाहू शकता मी सध्या आता या भालदारपुरा परिसरातल्या या रस्त्यावर आहे आणि कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त इथं तैनात आहे। पोलिसांचा तगडा पहारा इथे बसवण्यात आलेला आहे आणि 24 तास पोलिसांचे कर्मचारी इथे या बंदोबस्तात तैनात आहेत। नागपुरातल्या मध्य नागपुरातल्या अनेक भागात ही संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि ही संचारबंदी कधीपर्यंत लागू असणार आहे हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। दरम्यान सोमवारनंतर अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि अनेक मोठ्या वेगानं या दंगलीच्या घटनेचा तपास सुद्धा करण्यात येतोय। अनेक तथ्य समोर येत आहेत, अनेक दावे करण्यात येत आहेत। काल ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडींमध्ये या घटनेचा एक मास्टरमाइंड होता, त्याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा या घटनेवर आपली प्रतिक्रिया, आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि या वादाला कुठलाही अर्थ नसल्याचं म्हटलेलं आहे। मात्र अशा घटना या समाजासाठी निरोगी समाजासाठी चांगल्या नसल्याचं संघाने म्हटलं आहे। त्यानंतर काही हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती आणि त्यांना सुद्धा त्यानंतर जामीन मिळाला होता। मी या भागात आहे आणि आपण पाहू शकता पोलीस कशा प्रकारे 24 तास इथं बंदोबस्तात तैनात आहेत। काही बंदोबस्तात तैनात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी माझ्यासोबत आहेत। मी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे कशा प्रकारे हा बंदोबस्त संचारबंदी तिथे लावण्यात येतोय आणि काय काय खबरदारी घेण्यात येते आणि कशा प्रकारे स्थिती नियंत्रणात आहे। बंदोबस्त एकदम तगड़ा बंदोबस्त आहे। इथं SRPFची एक कंपनी आहे, शिवाजी चौक, चिटणीस पार्क आणि भालदारपुरा चौक। इथं म्हणजे 24 तास पोलिसांचा पारा आहे, परिस्थिती नियंत्रणात आहे। त्यानंतर सोमवारच्या मध्यरात्रीच्या घटनेनंतर मंगळवार सकाळपासून इथे स्थिती अगदी शांत आहे आणि स्थिती नियंत्रणात आहे। कशा प्रकारे तुम्हाला काही प्रयत्न करावे लागत आहेत का स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी? परिस्थिती म्हणजे अशी काही वाईट नाही, लोकांचं सहकार्य आहे। लोकांना थोडा त्रास होत आहे पण संचारबंदीच्या नियमानुसार इथं जे रूल्स आहेत ते फॉलो करावेच लागतील। नक्कीच पोलिसांवर मोठा ताण आहे, पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आहे। 24 तास इथे तैनात आहे। मला माहिती आहे की पोलिसांची झोप फार कमी होते आहे। पोलीस कशा प्रकारे या स्थितीला डील करत आहेत? पोलीस तर सर 24 तास ऑन ड्युटी असतातच। त्यांना जे काही प्रसंग आहेत, जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा सामना करून समाजाला एक भयमुक्त वातावरण देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। भयमुक्त वातावरण देण्याचा समाजासाठी प्रयत्न करत आहेत। नक्कीच पोलिसांच्या कार्याला सुद्धा सलाम आहे कारण की मोठ्या 24 तास हे लोक इथे डोळ्यात अंजन घालून इथे पहारा देत आहेत आणि स्थिती सामान्य राहावी, कुठलीही पुन्हा अनुचित घटना घडू नये, असा प्रकार घडू नये यासाठी हे पोलीस इथे पोलीस बंदोबस्तात तैनात आहे। पण यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या संचारबंदीमुळे त्यांना सामान्य जीवन जगता येत नाही आहे। सोबतच ही जे विकास कामं आपण इथे पाहत आहोत, विकास कामावर मोठा फरक पडलेला आहे। या मध्य नागपुरातून एक 9 किलोमीटरचा उड्डाणपूल बनतो आहे आणि या उड्डाणपुलाचं काम ठप्प झालेलं आहे कारण की या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ज्या मशीन्स लावण्यात आल्या होत्या त्यासुद्धा इथे त्या मशीनची सुद्धा तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती। माझ्या व्हिडिओ जर्नलिस्ट आमचे आहेत त्यांना मी सांगेल की त्यांनी या मशीन्स दाखवाव्या। या मशीन्सची सुद्धा जाळपोळ करण्यात आली, तोडफोड करण्यात आली।
मात्र या विकास कामांवर देखील मोठा प्रभाव पडणार आहे, कारण की या मशीन्सची जाळपोळ करण्यात आलेली आहे आणि जे कोणी कंत्राटदार आहेत त्यांनी आपली वाहनं इथून आपले जे बांधकामासाठी जे कामगार होते त्यांनासुद्धा इथून हलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे विकास काम कधीपर्यंत सुरू राहणार आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एकंदरीतच या संचारबंदीचा फटका हा अनेक गोष्टींना पडतो आहे. ही संचारबंदी केव्हा उठवली जाईल, केव्हा या संचारबंदीत शिथिलता येईल याकडे संपूर्ण नागपुराचं लक्ष लागलेलं आहे. तर येत्या काळात काय स्थिती राहील हे आम्ही तुम्हाला दररोज सांगणारच आहोत. सध्या व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन आत्मनेसह मी निशांत, UCN न्यूज, हलदारपुरा, नागपूर.